कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा हे घे मस्त गरमागरम चहा आहे। अरे मंडळा बरे, आई साहेबांना शोधण्याच्या निमित्तानं किती गोष्टी कळतात बघ की रोज नवीन नवीन। केवढी माणसं जोडलेत आई साहेबांनी, बघितलीस का? ही खरी संपत्ती त्यांची। हो ना, आई साहेबांनी नुसती माणसं नाही अख्खीची अख्खी गावं जोडलीत। त्यांचा एवढा मोठा असा अख्खा परिवार असल्यावरच होता रे। कोण कुणासाठी एवढा जीव लावा लागले सांग बरं। जसं ह्या लोकांना कळलं आई साहेबांसाठी, बघितलंच की नाही, ती माणसं हातातली कामं धामं सोडून आली रे त्यांना शोधायचं म्हणून। तर जोर लागणार बघ शोध कामाला, बघतो। हो ना, हे स्पिरिट आता आपण आपल्या सगळ्या माणसांपर्यंत पोहोचवूया। आधीच आपल्यासोबत माणसं होती, आता त्यात ह्या माणसांची भर पडली। आता आई साहेब नक्की सापडणार बघ तू। मला खरं तर वाईट वाटतं माहिती आहे का? कशाचं? आई साहेबांचंच रे। आता ही कोण कुठली माणसं, बाहेरची माणसं नाही म्हटलं तर, पण आई साहेबांना शोधायचं म्हणल्यावर कशी लगेच पेटून उठली बघ। काय फार तर कधी 4 पैशाची मदत केली असेल आई साहेबांनी त्यांना, वेळोवेळी त्यांच्यासाठी मदतीला धावून गेले असतील, पण त्यांच्यासाठी ती लई मोठी गोष्ट असते। त्यांना माहिती आहे आई साहेब कशा आहेत। आणि घरची माणसं बघ, आमच्या बापासाठी तर आई साहेबांनी अख्खं आयुष्य वेचलं, त्यांना काडीची किंमत नाही रे आई साहेब। हा जरा मी नाही म्हटल्यावर लगेच त्यांना हाताला धरून बाहेरच काढलं संधीचा फायदा घेऊन। सोड ना आता तो विषय, सगळं चांगलं चाललंय ना बघ, सगळं पॉझिटिव्ह घडतंय, मग निगेटिव्ह कशाला बोलतो तू? आमच्या बाबाचा विषय काढला की सगळं निगेटिव्हच वाटतंय मला, काहीच पॉझिटिव्ह वाटत नाही। आई साहेब फक्त घाऊन देत आता बघ, आमच्या बापाला तोंड बी बघू देणार नाही मी त्यांचं। असं शेप ठिकाणी ठेवणार ना बापापासून, घाऊन देत फक्त। माझं चुकलं का थोडं? तुम्हालाही जाणवलं ना? हा म्हणजे मला कळत होतं तू काय करायचा प्रयत्न करतेस, पण मला त्या क्षणी जे वाटलं, जे सुचलं ते बोललो मी। बाबा तुम्ही घेऊन जायला पाहिजे होतं आईंना बाहेर, त्यानिमित्ताने आईंचं पण जरा घराबाहेर फिरणं झालं असतं, तुमच्या गप्पा झाल्या असत्या। त्या मला बऱ्याच वेळा म्हटलं होतं त्यांना घरात बसून कंटाळा येतो। अक्षरा, मला वाटलं की तिला वाचनाची आवड आहे। आता त्या दिवशी माझ्या रूम मधून पुस्तकं घेऊन गेली ती, तर म्हटलं तिला वाचनात जर आनंद मिळतोय तर मिळू दे ना। ही बरोबर आहे बाबा, पुस्तकं वाचण्यात आईंचा आनंद आहेच, आणि मान्य आहे की पुस्तकाच्या रूपानं माणूस सगळं जग फिरतो, पण शेवटी प्रत्येक माणसाचं जग वेगळंच असतं ना, आणि ते स्वतः बाहेर जाऊन फिरल्याशिवाय अनुभवता येत नाही। म्हणून मी म्हणत होते की तुम्ही बाहेर जायला हवं, त्यांना बरं वाटलं असतं आणि तुम्हालाही। बाबा खूप माणसं काम करतात आई साहेबांचा शोध घेण्यासाठी, अगदी बँगलोर पर्यंत पाठवलेत माणसं। फक्त आपल्या प्रयत्नांना लवकरात लवकर आता यश होते म्हणजे झालं बघ ओके, बस बाकी काय नव्हतं। फोन करायला चंची। हा बोल। हॅलो अधिपती, अधिपती कुठे आहेस तुम्ही? मी कुणीकडे का असं, तू काय काम काय बोल पडते? अधिपती तुम्ही मला अर्जंट मध्ये भेटा की। अगं आत्ताच्या आत्ता भेट, काम आहे तुम्हाला? काय तुझं काय काम आहे बोल की। हॅलो रडू नको, काय झालं? रडाय काय झालं चंचे? अधिपती तुम्ही मला ना अर्जंट मध्ये देवीच्या मंदिरापाशी भेटा, मग तुम्हाला सांगते ना समजा। अगं एवढं अर्जंट आहे तर फोनवर सांग बाळ, आधीच माझ्या डोसक्याला काही टेन्शन कमी नाही, तू अजून टेन्शन देऊ नको। काय झालं? हॅलो हॅलो, ओंक्या देवीच्या देवळापाशी गाडी गेले, चंची का भोकाड पसरली होती बघू दे मला सर। ठीक आहे बरं, तू म्हणतेस ते कळतंय मला अक्षरा, समहाऊ माझी इच्छा नव्हती वॉकला जायची। अहो म्हणून तर मी म्हणत होते गाडीनं जा किंवा रिक्षानं जा। मला सांगा, तुम्ही जर असेच एकमेकांपासून लांब लांब राहिलात तर तुमची पुन्हा एकमेकांशी ओळख कशी होणार? आणि निमित्त कुठलंही असू दे ना, आज भेळीचं निमित्त होतं, कधी फिल्मचं निमित्त असेल, कधी नाटक बघायला गेलात, कधी सहज बागेत फिरायला गेलात, अगदी वॉकला गेलात तरी चालेल, पण तुमची मैत्री होईल बाबा, आणि ते चांगलं नाहीये का? मला कळतंय पण वळत नाही ना। अहो आता काय वळायचंय बाबा, तुम्हाला खरं सांगू का, त्यांची इच्छा होती बाहेर जायची, भेळ खायची,
सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या, फक्त तुम्ही तयारी दाखवली नाही आणि मग त्यांनी नकार दिला. बाळा, मलाही वाटतं तिला बाहेर फिरायला घेऊन जावं, तिच्याशी बोलावं, पण पुन्हा असंही वाटतं की आपण सगळं लादत नाहीये ना, तिच्यावर फोर्स नाही करत आहे ना. समजा हे तिला आवडलं नाही, ती जर कम्फर्टेबल नसेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून मला तुझे प्रयत्न कळत होते, पण तरी मी विषय लांबवला नाही. पण बाबा, हा विषय आता जास्तच लांबत चाललाय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? बाळा, माझ्या सगळं लक्षात येत आहे. जेव्हा मला आणि तिला, स्पेशली तिला कम्फर्टेबल वाटेल ना, तेव्हा सगळं होईल. त्याशिवाय कसं होणार? चंचे, हे लई तिखट आहे ग. आपण का नाही ते खारे शेंगदाणेच घ्यायला पाहिजे होते, है ना? मम्मी मम्मी ठेवून दे कशाला खा ग. मम्मी अधिपती आलाय, ठेव. मम्मी अगं बस की आता, ऐक की माझं थोडं. अगं मम्मी घरी जाऊ की, आपलं घर आहे, आपली माणसं आहेत, चल की मम्मी. अगं चंचे, कुठली का आपली माणसं? सांग की कुठली माणसं आपली? तुला मी आण, मला तू. आपणच आहोत ग एकमेकीच नाही. त्या घरात आपलं कोण नाही ग. ते घर तर कुठं राहिले आपलं? ज्या घरात आपली ताईच नाही, त्या घरात मला नाही यायचं. ए मावशे, अधिपती काय झालं? असं का बोलायला? आम्ही आहे की सगळी. चल घरला चल. काय इथं का थांबलं? चला. बघा की अधिपती, मी आधी तिला कवा धरणं सांगायले, पण ऐकतच नाही. ए चला, इथं रस्त्यात तमाशा नको. चला. बघितलं चंचे, अधिपती काय बोलले मला? आता अधिपती बी आपले राहिले नाही. तुम्ही काय म्हणलं मला? रस्त्यात तमाशा करू नकास वर. मी तमाशा करायला. बर, काय झालं काय मावशी मला सांग. ए चंचे, आता बाहेर का आलायचं तुम्ही? आता मी जर बोलले तर लहान तोंडी मोठा घास घेतलाय असं होईल. मम्मीलाच विचारा की तुम्ही. काय झालं मावशे? ठीक आहे, सांगाय नसलं जातो मी. अधिपती जावा, तुम्ही बी जावा. आम्ही काय हो, आम्ही आश्रित. हो, त्या घरात आमसनी काय बी किंमत नाही हो. ज्या घरात आमसनी किंमत नाही तिथं आम्ही कशा पायी येऊ, कशा पायी राहू तिकडं? सांगा बरं. काय झालं? असं का बोलायलास? तुला कोण काय म्हणलं काय? काय सांगू अधिपती, समजेच बोलते. अहो, आम्ही का नाही सूर्यवंशांचा मान राखतोय, समजेच बोलत्या. तो माझी ताई नाही ना व घरात, म्हणून का नाही समध्याच्याच नजरात का नाही आमसनी परकेपणा दिसतोय बघा. त्या घरात परकेपणा जाणवतो म्हणतो ना. आम्ही विचार केला का कोल्हापुरातच एक खोली घेते आणि पडेल ते काम करू, आम्ही आमचं भागू. शेवटी काय आहे ना, ताई स्वाभिमानी आहे, तिचे म्या बहीण आहे, म्या बी स्वाभिमानी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.